आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी गोवळे कॉम्प्लेक्स या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकर्ते सभा संपन्न झाली। खरं म्हणजे जिल्हा परिषद पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो अपयश आला त्या संदर्भात ही प्रामुख्याने सभा आम्ही आयोजित केली होती। या सभेमध्ये साधेपणे चर्चा होऊन पूर्ण तालुक्यातल्या पूर्ण भागातील सुमारे 70 ते 80 कार्यकर्ते प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यकारिणीमध्ये तालुक्याची पूर्वी असलेली राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी ही पूर्णतः डिझॉल्व करण्यात आली आहे आणि नवीन तालुकाध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणी निवडावी अशी पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली आणि या सभेला राष्ट्रवादीचे हंगामी अध्यक्ष म्हणून माननीय मुश्ताकभाई मिरकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढील नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखालीच जिल्ह्याचे निरीक्षक येतील। आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबाजाव जाधव, प्रदेश अध्यक्ष सुनील तटके साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो योग्य तो अध्यक्ष निवडला जाईल अशा पद्धतीचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि या अपयशाचं कारण पूर्णतः पूर्वी असलेली कार्यकारिणी याच्यावरतीच हा सर्वांच्या मध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आणि म्हणून एक योग्य तो पद्धतीचा निर्णय घेऊन चांगली अध्यक्ष आणि चांगली कार्यकारिणी नवीन नेमली जाईल असा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आलेला आहे। मी मुश्ताक युनुस मिरकर, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष। आज आमची या ठिकाणी तालुका कार्यकारिणीची आणि तसेच जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी समवेत आज मंडणगड येथे बैठक पार पडली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आताच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला फार मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले। याचे चिंतन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पराभवानंतर आमच्या पराभवाची कारणं आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य बाबाजी जाधव यांच्याकडे आम्ही सगळं कथन केलेलं होतं आणि म्हणून पराभवाची काय कारणं जे तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये असं नैराश्य या सगळ्या गोष्टीचे आम्ही त्यांच्याशी सविस्तर प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे नेते सुनीलजी तटकरे साहेब यांची भेट घेऊन आमचे त्यांच्याकडे कथन केलेलं होतं। ज्यावेळेला तालुक्याचे जवळजवळ 50 ते 60 कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्यासमोर ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचे कथन केल्यानंतर साहेबांचा देखील एक व्ह्यू होता की कुठल्या तरी ह्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही इकडे या ठिकाणी तालुक्यामध्ये आल्यानंतर आम्ही पुन्हा ही चर्चा केली आणि या तालुक्याच्या कार्यकारिणीचं आम्ही या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलं आणि आज ही मिटिंग पार पडली। सुमारे 4 तास आज या ठिकाणी कार्यकर्ते मंडणगडमध्ये होते। कार्यकर्त्यामध्ये पूर्ण सविस्तर सगळी चर्चा झाली। चर्चेमध्ये आज ठरलं की या ठिकाणी जी तालुका कार्यकारिणी आहे ही बरखास्त करून त्या ठिकाणी नव्याने कार्यकारिणी आपण स्थापन करायची आहे आणि त्यासाठी या तालुक्यामधून तालुका अध्यक्षपदासाठी सुमारे 9 लोकांनी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली नावं नोंदवलेली आहे। मला त्या ठिकाणी 1 महिन्यासाठी एक सगळं कार्य निवडणुकीचं कार्य पार पाडण्यासाठी माझी या ठिकाणी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे कार्य निश्चितपणे 1 महिन्याच्या आत मी पार पाडेन आणि पार पाडत असताना तालुक्याचे जे निरीक्षक या ठिकाणी सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक निरीक्षक येतील आणि निरीक्षकाच्या समोर सगळ्या पुऱ्या तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर त्याची नियुक्ती केली जाईल आणि हे कार्य मी निश्चितपणाने सगळ्यांना विश्वासात घेऊन तालुक्याचे तमाम पदाधिकाऱ्यांना, सगळ्या महिलांना
सगळ्या सेलच्या लोकांना आम्ही विश्वासात घेऊन हे कार्य पार पाडेल आणि पक्षाला न्याय देण्याचं काम, पक्षाच्या लोकांना, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळेल यासाठी माझं पावलं असतील. धन्यवाद.